श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिच्यासे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम विरविती देवी कुबेरही तेशीची। जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होत असे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दूरवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्मीचे असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या। सुखम नित्यम सुप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यम बुद्धिर्दृग्यतु निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक परमः तदेवाहम नमत्तोन्य दितिमे निश्चितामतिः। जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। विचारसागर तरंग 6वा आणि परिच्छेद 40 क्रमांकाचा आत्मा जन्मरहित आहे। विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 40 क्रमांकाचा आत्मा जन्मरहित आहे। तर 5 तरंगाचा विचार पूर्ण करून अधिक मासाच्या आरंभाच्या काळामध्ये 6व्या तरंगाच्या विचाराला आपण प्रारंभ केला आणि 6व्या तरंगाचा अधिकारी कनिष्ठ अधिकारी आहे ज्याची बुद्धी तीव्र आहे। पण कनिष्ठ अधिकारी का म्हणतात तर श्रद्धेच्या बाबतीत त्याच्याकडे उणीव आहे, म्हणजे तो पूर्ण आस्तिक नसून तो तार्किक आस्तिक आहे, श्रौत आस्तिक नाही। आणि त्याला तार्किक आस्तिक म्हणण्याचं कारण स्वप्नाचा दृष्टांत करून जागृतीला गुरुदेव मिथ्या म्हणतायत। तर जागृतीचा दृष्टांत करून स्वप्न सत्य ठरवण्याकरता त्याने आटोकाट टोकाचा प्रयत्न केला, पण सिद्धांतही त्याला बाधित करता आला नाही आणि स्वप्न त्याला सत्यही सिद्ध करता आलं नाही। आणि मग गुरुदेवाने शेवटी सांगितले आग्रदेवाच्या स्वप्नाप्रमाणे हा सगळा प्रकार आहे। तर मग त्या आग्रदेवाचं स्वप्न विस्ताराने ऐकावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली। आणि मग त्या 21 क्रमांकाच्या परिच्छेदापासून आग्रदेवाच्या स्वप्नाचा विस्तार आरंभ झाला। त्याने 28 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये 3 प्रश्न केले आणि त्या 3 प्रश्नापैकी पहिला प्रश्नाचा समारोप आता आजच्या पाठामध्ये होतो। कारण पहिला प्रश्न आहे त्याचा मी कोण आहे, आणि मी कोण आहे याचे पोटभेद असे आहे का मी आहे का देह माझा आहे। बरं, मी देहाहून भिन्न आहे का, म्हणजे अर्थात मी देहाहून भिन्न आहे का भिन्न आहे। जर मी देहाहून भिन्न असेल तर मी कर्ता भोक्ता आहे का अकर्ता भोक्ता आहे। आणि जर मी अकर्ता भोक्ता असेल तर मी प्रत्येक शरीरामध्ये एक आहे का नाना आहे, असे त्याचे काही पोटप्रश्न होते। या सगळ्या प्रश्नाचं सौ सोनार की एक लोहार की या न्यायाने 29 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये गुरुदेवाने त्याचं श्रुती युक्ती अनुभूतीच्या अविरुद्ध असणारं उत्तर देऊन टाकलं। तू देह तूही नाही, देह तुझाही नाही, तू सच्चिद आनंद रूप आहे, देह असं जर दुःखरूप आहे म्हणून त्याचा तुझा काही एक संबंध नाही। आणि सच्चिद आनंदरूप तू असल्यामुळे तू अकर्ता अभोक्ता आहे। कारण कर्तृत्व भोक्तृत्व हे कशा करता, दुःखाच्या निवृत्ती करता आणि सुखाच्या प्राप्ती करता। तर दुःख तुझ्या स्वरूपा ठिकाणी नाहीच म्हणून त्याची काय निवृत्ती करणार, आणि आनंद हे तुझं स्वरूप आहे म्हणून त्याची काय प्राप्ती करणार। अशा पद्धतीने तू अकर्ता अभोक्ता आहे। आणि कर्तृत्व भोक्तृत्व तुझ्या ठिकाणी नाही, ते बुद्धीचे धर्म आहे, तुझे नाही, त्यामुळे तू एक आहे, व्यापक आहे। अशा पद्धतीचं उत्तर पहिल्या 29 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये दिलं। आणि मग मी कोण, तर आत्मा आहे। आत्मा म्हणजेच आत्मा ब्रह्मरूप आत्मा असा तो आहे। मग त्याच्यामध्ये 5 मतं पुढे आलेत। पहिलं जे श्रुतीयुक्ती अनुभूतीच्या अविरुद्ध पहिलं उत्तर आले ते एक व्यापक, आणि मग त्याच्या विपरीत असंग नाना सांख्याचं मत आलं, व्यापक नाना प्राचीन नयकाचं मत आलं, मध्यम नाना नवे नयकाचं मत आलं, आणि नयकातलेच एकदशी अनुनाना। पण व्यापक नाना आपला असंग नाना, व्यापक नाना, मध्यम नाना, अनुनाना हे 4ही मतं बाधित आहे, खंडित आहे। आणि राहिलं एकच मत व्यापक एक, हे मत निर्दुष्ट आहे। आणि मग या व्यापक एक असणारा आत्मा कसा आहे, तर
आपण काल नाथांच्या आधारे नाथरायांनी सोपी व्याख्या केली असं गुरुदेव चैतन्य महाराजाचं वाक्य म्हटलो का तिन्ही कालात त्याला नाही असा शब्द लागत नाही, त्याला सत असं म्हणतात. म्हणजेच त्रैकाल बाध्यत्वम सत्यत्वम असा सद्रूप आत्मा कसा आहे हे 35 परिच्छेदामध्ये. चिद्रूप आत्मा म्हणजे सगळ्या जगाचं प्रकाशन करतो, त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची गरज नाही हे 36 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये पाहिलं. आणि जो सद्रूप आहे, जो असा चिद्रूप आहे तसाच तो आनंदरूप आहे हे 37 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये पाहून झाल्याच्या नंतर 38 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सच्चित आनंद हे आत्म्याचे अवयव आहे का स्वरूप आहे, म्हणजे गुण आहे, गुण म्हणजे अवयव आहे का स्वरूप आहे, तर ते अवयव नसून स्वरूपच आहे. कशाप्रमाणे तर दाहकता, प्रकाशरूपता, उष्णता म्हणा हे जसं वन्नीचं स्वरूप आहे किंवा काठिण्य आणि कांती हे सुवर्णाचं स्वरूप आहे, तसं सच्चित आनंद हे आत्म्याचं स्वरूप आहे असं सांगितलं. म्हणून त्याच्या ठिकाणी स्वगतादी भेद निर्माण होत नाही. आणि शेवटी जी लक्षणं ब्रह्माची आहे तीच लक्षणं आत्म्याची आहे. ब्रह्म श्रुती मातेने सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म किंवा बृह्णात ब्रह्म व्यापक म्हणून संवर्णन केलं. तसं देशकाळ वस्तू भेद मावळाला, आत्मा निर्वाळाला विश्वाकारे, आतनोती व्यापनोती ते आत्मा. मग लक्षण समान असल्यामुळे ब्रह्मच आत्मा ना आत्माच ब्रह्म. मग ब्रह्म ना आत्मा जर दोघं एकच आहे तर 2 शब्दाचा प्रयोग का केला तर म्हटले वेष्टी समष्टी भेदाने. वेष्टी देहादी संघाताची उपाधी लागली किंवा अविद्येचं अधिष्ठान असेल तर त्या आत्मा असं म्हणतात. आणि समष्टी जगतद्यपाद पदार्थाची उपाधी लागली किंवा त्याचं कारण मायेचं अधिष्ठान म्हटलं का त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि ते सदृष्टांत त्यांनी पटवून दिलं. जसं की घट आहे, आपलं महाकाश आहे, त्या महाकाशाला सगळं आतबाहेर व्याप्त आहे त्याला महाकाश म्हणतात. आणि त्याला मठाची उपाधी लागली की मठाकाश म्हणतात, घटाची उपाधी लागली की घटाकाश म्हणतात. मग घटाकाश मठाकाश हे महाकाशालाच आलेले 2 नावं उपाधी भेदाने आहे. पण तो उपाधी जर आपण विचारांती बाजूला सारली तर महाकाश रूप आकाश ते महाकाशही म्हणायचं नाही, ते आकाश रूपाने पोकळी रूपाने आहे. तसं जे व्यापक सर्वत्र चैतन्य आहे अस्तिभाती रूपाने त्याला ब्रह्मचैतन्य असं म्हणतात. आणि त्याच ब्रह्मचैतन्याला मायारूपी मठाची उपाधी लागली का ईश्वर चैतन्य, आणि अविद्यारूपी घटाची उपाधी लागली का जीव चैतन्य असं म्हणतात. कल्पना अविद्यतेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जेती. पण त्या घट आणि मठ या उपाधी विचारांती बाजूला सारल्याच्या नंतर केवळ अवकाश पोकळीच शिल्लक राहते. तसं अविद्या माया विचारता निरसले म्हणावं, तसे त्या विचारांती बाजूला सारले ते केवळ चिन्मात्र चैतन्य मात्र दुंगमात्र चैतन्यच खाली राहतं असं कालपर्यंत आपण पाहिलं. आणि मग जो आत्मा आता 35 परिच्छेदामध्ये सद्रूप, 36मध्ये चिद्रूप, 37मध्ये आनंदरूप आणि सच्चित आनंद हे त्याचे गुण किंवा अवयव नसून स्वरूप आहे हे आपलं 38 परिच्छेदामध्ये. आणि तो आत्मा लक्षण साम्यात एकत्व सिद्धी या न्यायाने ब्रह्मरूपच आहे हे 39 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सिद्ध केलं. पण हे सिद्ध केल्याच्या नंतर म्हटले का हो ब्रह्म तर अनादी अनंत आहे, ज्याचा आधी सांगता येत नाही ते अनादी, अंत सांगता येत नाही ते अनंत, असं अनादी अनंत ब्रह्म आहे. म्हणजे ते त्याचे अजन्म आहे. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भवितवान भूया अजोन्यते शाश्वतोयम परानो न हन्यते हन्ये माने शरीरे. अजोपेशन नव्हे आत्मा भूता. मग जसं ब्रह्माला अज म्हणतात म्हणजे जन्मरहित, तसं अजोपेशन नव्हे आत्मा भूतानामीश्वरूपेशन प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात ममाया. इथे म्हणताना आत्मासुद्धा कसा आहे अजन्म आहे, ब्रह्म अजन्म आहे म्हणून आत्माही अजन्म आहे. म्हणजे आत्मा अजन्म आहे. आणि एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर ते श्रद्धांजली वाहताना काय म्हणतात, यांच्या मृत आत्म्याला चिर शांती लाभो आहे ना, यांच्या मृत आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली असं बोलतात. मग आता हे काय आहे, मग आत्मा जर अजन्म आहे तर मृत आत्म्यास चिर शांती लाभो हा शब्दप्रयोग चुकीचा असला पाहिजे किंवा मग तुमचं काहीतरी विधान चुकत असलं पाहिजे. तर हा शब्दप्रयोग पूर्णच विसंगत आहे असं नाही, पूर्ण सुसंगत आहे असं नाही, ते समन्वय पाहावं लागेल. म्हणजे आत्मा हा शब्द तो गौण अर्थाने येतो, मुख्य अर्थाने येतो. ज्यावेळेला तो मुख्य अर्थाने आला त्यावेळेला तो आत्मा मात्र अनादी अनंत आहे. आणि गौण अर्थाने आला तर मग देहाला, स्थूल देहाला सुद्धा आत्मा म्हणतात, सूक्ष्म देहालाही आत्मा म्हणतात, कारण देहालाही आत्मा म्हणतात. कारण आत्म्याच्या जवळची ही आहे ना. म्हणजे कारण देह इथे आत्म्याचा असंगत्व आपल्याला म्हणजे त्याला आनंदरूपता आपल्याला अनुभवला येते.
सूक्ष्म देहामध्ये आत्म्याला प्रतिबिंब रूपाने आपल्याला अनुभवता येतं आणि स्थूल देह रूपी दर्पणात ते प्रतिबिंब त्या स्थूल देह रूपी एक प्रकारचं आरशाचं कवर, आरसा म्हणजे आरसा आहे ना, म्हणजे एक मुख आहे, समोर दर्पण आहे आणि त्या दर्पणाच्या भोवती ती फ्रेम असते, ते आरसा फुटू नये म्हणून त्याचं ते पॅकिंग केलेलं असतं. तसं त्या पॅकिंगच्या स्थानी स्थूल देह आहे, दर्पणाच्या स्थानी सूक्ष्म देह आहे आणि त्याच्यात दिसणारं प्रतिबिंब त्या आत्म्याचा चिदाभास रूपाने आणि मुखस्थानी आत्मा आहे. मग मुखस्थानी असणारा जो आत्मा आहे तो अनादी अनंतच आहे. पण त्यांच्या मृत आत्म्याला चिरशांती लाभो हा आत्मा शब्द, आता ते बोलणारे किती जाणून करतात त्यांचं त्यांना माहिती आहे, पण आपण शास्त्रीय दृष्टीने त्याच्याकडे जर आपण पाहिलं, पुढीलाचे दुःख आपले पुढीलाचे दुःख करून आपली दिठी चोख मग घापे अवलोकतायावरी, आपण आपल्या दृष्टीने असं पाहिलं तर त्याची संगती लावताना त्यांच्या गौण आत्म्याला म्हणजे त्यांच्या असणारं तेही सूक्ष्म देहाला, आणि खरं तर आत्मा अनादी अनंत आहे. गौण आत्मा असणारा सूक्ष्म देह हा अनादी शांत आहे आणि स्थूल देह हा मात्र साधी शांत आहे. म्हणजे स्थूल देहाचा उत्पत्ती नाश होतो म्हणून तो साधी शांत आहे. सूक्ष्म देह हा अनादी काय म्हणायचं, कारण त्याची उत्पत्ती कधीपासून झाली प्रवारूपाने सांगता येत नाही. किती जन्म झाला फेरा म्हणतो ना आपण, तर स्थूल जसं ते काय हँडसेट बदलतो, सिम कार्ड ते असतं, तसं स्थूल देह बदलतो पण त्यातला सूक्ष्म देह तोच असतो. आणि तो सूक्ष्म देह कधीपासून तो आहे, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा, म्हणून तो अनादी आहे. पण त्या ब्रह्मज्ञानाने त्याचा अंत होतो म्हणून तो शांत आहे. अनादी शांत सूक्ष्म देह, साधी शांत स्थूल देह आणि अनादी अनंत आत्मा आहे. म्हणून त्यांच्या मृत आत्म्याला चिर शांती लाभो असा अनादी अनंत असणाऱ्या आत्म्याला जर बोलत असेल ते साप चुकीचं आहे, आणि सूक्ष्म देहाला बोलत असेल आहे ना तर ते ठीक आहे. स्थूल देहाला बोलणं हेही उचित नाही, कारण स्थूल देह इथेच जळून त्याची 4 चिमट्या राग झालेली आहे. मग गौणत्वाने हा शब्द प्रयोग ठीक आहे, पण मुख्यत्वाने केलं तर हा शब्द प्रयोग चुकीचा आहे, तो श्रुतियुक्त अनुभूतीच्या विरुद्ध आहे. आता तुर्त हा विषय कशा करता आपण, जो आत्मा सद्रूप चिद्रूप आनंदरूप ठरला, सच्चित आनंद हे त्याचे स्वरूप ठरले आणि लक्षण साम्यात एकत्व दृष्टी अर्थकृत सादृश्य ब्रह्म आणि आत्म्याचा आहे. कारण ब्रह्मनाथ ब्रह्म, ब्रह्म व्यापक आहे, आतनुती व्यापनुती ती आत्मा, आत्माही व्यापक आहे आणि आत्मा आणि ब्रह्म दोन्ही व्यापक असल्यामुळे लक्षण साम्यात एकत्व सिद्धी, त्यांचा भेद व्यष्टी समष्टी उपाधीमुळे आहे आणि औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभाने करत नाही. म्हणून आत्मा म्हणजेच ब्रह्म असं जर म्हणत असाल तर ब्रह्म अनादी अनंत आहे, आत्मा कसा म्हणले आत्माही अनादी अनंत आहे म्हणले. पण आत्म्याचा जन्म मानला तर म्हणले आत्म्याचा जन्म मानला जर तर आत्म्याचा जर जन्म मानला तर काय अडचण येईल हे सांगताना श्रुती युक्ती आणि अनुभूती या तिन्ही निकषावर आत्म्याला साधी मानता येत नाही, आत्म्याचा जन्म मानता येत नाही. आत्म्याचा जन्म मानला तर कर्मकांडाला कर्मविपाकाचा सिद्धांत बाधित होईल, आत्म्याचा जन्म मानला तर श्रुती प्रतिपादित वेदांत सिद्धांत बाधित होईल, आत्म्याचा जन्म मानला तर पुनर्जन्माचा सिद्धांत बाधित होईल, आत्म्याचा जन्म मानला तर सुखदुःख भोगाची संगती लागणार नाही, आत्म्याचा जन्म मानला तर अकृताभ्यागम कृतप्रनाश असे दोष येतात, आत्म्याचा जन्म मानला तर लौकिक व्यवहाराची सुद्धा संगती लागत नाही. अशा अनेक अंग जरी असले तरी त्याचे प्रधान 3च अंग आहे. आत्म्याचा जर जन्म मानला तर श्रुतीला विरोध येतो, आत्म्याचा जन्म मानला तर युक्तीला विरोध येतो आणि आत्म्याचा जन्म मानला तर अनुभूतीलाही विरोध येतो. म्हणून आत्मा हा अजन्मच मानावा लागतो. म्हणजे न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः आजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेद्यन्ति आपो न शोषयति मारुतः. या रूपाने पाहिलं तर आत्मा अजन्म आहे, म्हणजे आत्म्याचा जन्म होत नाही. आणि हा विषय ग्रंथकार या 40 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आपल्यासमोर पंडित साधू निश्चलदासजी हे श्रुती युक्ती आणि अनुभूतीने सांगतात आत्मा अजन्म आहे. आता माऊली ज्ञानोबराची प्रसिद्ध ओवी आहे, जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण आपणे निशी जाण आपणची जे. आणि मागे आपण बोललो ब्रह्माचं वर्णन केलं. ब्रह्म म्हणजे काय, ज्याचा कोणी बाप नाही जो कोणाचा बाप नाही, ज्याचं कोणी लेख नाही जो कोणाचा लेख नाही, ज्याचं कोणी बाप नाही आणि जो कोणाचा बाप नाही. ज्याचं कोणी बाप नाही म्हणताना त्याच्या ठिकाणी कार्याता धर्म नाही, आणि जो कोणाचा बाप नाही म्हणताना त्याच्या ठिकाणी कारणता धर्म नाही. ज्याचं कोणी लेख नाही हे म्हणताना त्याच्या ठिकाणी कारणता धर्म नाही.
आणि जो कुणाचा लेख नाही हे म्हणताना ज्याच्या ठिकाणी कार्यता धर्म नाही. आणि ह्या चारी वाक्याचं एक वाक्य करायचं तर ज्याला मागे बाप नाही आणि ज्याला पुढे लेख नाही. ज्याला मागे बाप नाही म्हणताना ज्याच्या ठिकाणी कार्यता धर्म नाही आणि ज्याला पुढे लेख नाही म्हणताना ज्याच्या ठिकाणी कारणता धर्म नाही. आणि आणखी तेच वाक्य वेगळ्या पद्धतीने बोलायचं म्हणलं तर ज्याचा कोणी बाप नाही जो कोणाचा लेख नाही, ज्याचा कोणी बाप नाही म्हणून कार्याचा धर्म नाही, आणि जो कोणाचा लेख नाही ज्याचा कोणी लेख नाही म्हणताना कारणता धर्म त्याच्या ठिकाणी नाही. म्हणजेच न तसे कार्य करणंचे विद्यते का तर असंगोही अयम पुरुषा. हा असंग आहे म्हणून आपण सांख्याची 25 तत्व पाहत असताना मागे हा विचार करून आलो का पुरुष कसा आहे, असंग आहे, ज्याला मागे कारण नाही आणि पुढे कार्य नाही, ज्याला मागे आश्रय नाही पुढे विषय नाही. म्हणजेच तो मागे कारण नाही, मागे आश्रय नाही आणि पुढे विषय नाही. म्हणजे मागे कारणता धर्म नाही पुढे कार्यता धर्म नाही. कार्यकारणता धर्माने रहित असल्यामुळे तो अनादि अनंत आहे आणि अनादि अनंत असल्यामुळेच तो अजन्म आहे. अहो म्हणले असं तर ब्रह्म आहे. म्हणले ब्रह्म आणि आत्मा दोन नसून एक आहे. म्हणजे ब्रह्मच आत्मा आणि आत्माच ब्रह्म. मग दोन नावं का फक्त व्यष्टी समष्टी भेदाने. मग ब्रह्म जसं अजन्म आहे तसा आत्माही अजन्म आहे. ब्रह्म अनादि अनंत आहे तसा आत्मा देखील अनादि अनंत आहे. पण नाही म्हटले आत्म्याचा जन्म माना. म्हणजे आत्म्याचा जन्म मानला तर कर्मविपाकाच्या सिद्धांताला बाध येतो. कर्मविपाकाच्या कोणत्या सिद्धांताला बाध येतो? आत्म्याचा जर तुम्ही जन्म मानला मग जन्म मानला त्याच्यानंतर मृत्यू आलाच. आणि आत्म्याचा जर मृत्यू मानला तर स्थूलदेह इथं पडला, याच्यासोबत आत्माही पडला. तर मग कर्मविपाकाचा सिद्धांत बाधित होईल. कसा आपण नेहमीच दोन ओळ्या म्हणतो. एक म्हणती संसारी जन्मेचे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. एखादा म्हणतो हे लेचे पेचे शेंबडे हे भोग काय भोगायचे, आपण स्वर्गातले दिव्य भोग भोगू. आणि त्याकरता स्वर्गातले दिव्य भोग कधी प्राप्त होतात? हा देह पाताच्या नंतर. पुण्यात्मके पापात्मके पुण्य आपलं पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे स्वर्ग येजे. माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. किंवा म्हणतीस का शतेक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आनंद होय. मग स्वर्गाला जायचं म्हटलं किंवा सत्यलोकाला जायचं म्हटलं तर स्वर्गाला जाण्याकरता 100 यज्ञ करावे लागतात. आणि सत्यलोकाला जाण्याकरता यजन याजन आद्यन अध्यापन दान प्रतिग्रह असं षटकर्म शमोदमस्तप शौचम क्षांतिरार्जवमेवच ज्ञानम विज्ञान वास्तिकम ब्रह्मकर्म स्वभावजम. ब्राह्मण योनीमध्ये येऊन त्याचे षटकर्म व्यवस्थित पद्धतीने 100 जन्म केल्याच्या नंतर तो ब्रह्मदेव या पदापर्यंत जातो. पण सत्यलोकाचे भोग भोगायचे किंवा स्वर्गातले दिव्य भोग भोगायचे. त्रैविद्यामाम सोमपाप पापात यज्ञरिष्ट्वा स्वर्गतीम प्रार्थयन्ते ते पुण्यमासाध्य सुरेंद्र लोकमश्नंती दिव्य आणि दिव्य देव भोगान. पण कधी? हा देह पडल्याच्या नंतर. मग हा देह पडल्याच्या नंतर तिथले भोग भोगण्याकरता तिथे जाणारा आत्मा असला पाहिजे ना. आणि या स्थूल देहाबरोबरच या आत्म्याचा जर नाश झाला तर तिथे जाऊन ते भोग कोण भोगेल? आणि तिथे जाऊन भोगच जर भोगायला भेटत नसेल तर शुभकर्मामध्ये कोण प्रवृत्त होईल? म्हणजे कर्मविपाकाचा कर्मकांडाची जी 80,000 श्रुती आहे त्याला काय होईल? व्यर्थत्व होईल. म्हणजे या रूपाने जर पाहिलं तर आत्मा अजन्माच मानावा लागतो. ही गोष्ट पहिले सांगतात काही पंक्तीमध्ये. आता काही पंक्तीमध्ये काय सांगतात असा एक आशय घेऊन त्या विषय वाचून पुढं आशय विषय असं आपण करत चालू. तर आत्मा जन्मरहित आहे. तो आत्मा तो म्हणजे कोणता? जो ब्रह्मरूप आत्मा मागच्या परिच्छेदामध्ये ठरला. आत्माच ब्रह्मच आत्मा असा तो ब्रह्मरूप असणारा आत्मा कसा आहे तर जन्मरहित आहे, अजन्म आहे. नाही म्हटले त्याचा जन्म माना तर कर्मविपाकाचा सिद्धांताला बाध येईल. 80,000 श्रुतीला व्यर्थत्व कसं येईल ते सांगताना अगोदर बोलतात आत्म्याचा जन्म मानला तर तो अनित्य होईल. म्हणजे आत्मा कसा होईल? अनित्य होईल. कारण ज्याचा जन्म आहे तो अनित्य असतो. जन्म आहे त्याचा मृत्यू अटळ आहे. जातशयी ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतशच तस्माद परिहरियर्थे न तून सूची तुम्हाला उपजल्या पिंडा मरण सांगा ते उपजेते नासे आहे ना. अशी स्थिती असल्यामुळे आत्म्याचा जन्म मानला का त्याचा मृत्यू आहे. आणि ज्याला जन्म आणि मृत्यू असतो तो पदार्थ अनित्य असतो. म्हणजे आत्मा अनित्य ठरेल. आणि मग आत्मा जर इथेच गेला तर मग देहपाताच्या नंतर त्या कर्माच्या द्वारा स्वर्गाचे दिव्य भोग भोगायला राहील कोण आहे ना. आणि स्वर्गाचे दिव्य भोग तर सांगितलेले आहे शुभकर्म केल्याच्या नंतर. पण त्या शुभकर्मात कोणी प्रवृत्तच होणार नाही. मग 4 वाकासारखं देहखंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा या प्रतिप्रमा ढोळूची नेणे. त्यांचं म्हणणंच आहे जीवतोची देव भोजन ते भक्ती मरणतेची मुक्ती पाषांड्याची. मग यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूत देश पुनरागमनम कुता. म्हणजे 4 वाक तत्त्वज्ञानाचं ग्रहण केल्यासारखं. म्हणजे तुम्ही नास्तिक ठराल आहे ना. याच्याकरता आत्मा त्याचा नाश होतो
किंवा आत्माचा मृत्यू होतो किंवा आत्म्याचा जन्म होतो असं म्हणता येत नाही. त्याकरता बोलतात बघा, आत्म्याचा जन्म मानला तर तर तो अनित्य होईल. कारण ज्याचा जन्म म्हणला का नाश आहे, ज्याचा जन्म नाश आहे तो पदार्थ नित्य नसतो, तो अनित्य असतो, आत्मा अनित्य होईल. मग काय, मग म्हटले शुभकर्मे करून उत्तम लोकाची प्राप्ती होईल असे मानणारास, म्हणजे असे कोण मानतात, पूर्वमीमांसक मानतात. आणि असे मानणारे पूर्वमीमांसक जे श्रौत आस्तिक आहे त्यांच्या मताला, म्हणजे श्रुती प्रतिपादित 80,000 श्रुतीचं जे कर्मकांड आहे त्याला काय येईल, विरोध येईल. म्हणून असे मानणाऱ्या काय शुभकर्मे करून उत्तम लोकाची प्राप्ती होईल असे मानणारे पूर्वमीमांसक त्या मानणारास आत्मा अनित्य म्हणता येणार नाही. कारण आत्मा अनित्य जर म्हणला तर मग बोला तुम्ही, शुभकर्म करून स्वर्गाला कोण जातो, कारण देहाबरोबर आत्म्याचाही नाश होतो, मग तिथे जाईल कोण, तिथले भोग भोगेल कोण. कारण असं आहे का, शरीर नाशाबरोबर म्हणजे स्थूल शरीराचा नाश झाला का त्याच्या नाशाबरोबरच आत्म्याचा सुद्धा काय होईल, नाश होईल. आणि आहे ना, नाश मानला तर असे, जर तरच आहे, आज नाश मानला तर मग परलोकी जाणार कोण, उत्तर द्या असं पूर्वमीमांसकाला विचारतात जर आत्म्याचा नाश मानला तर. मग शुभकर्माचे कष्ट का करा, कष्ट करण्याकरता नष्ट होईपर्यंत कष्ट मनुष्य कुठपर्यंत करतो, फल असेल तर प्रयोजन अनुदिश नमंदुपी प्रवर्तते, माऊली नेहमीच म्हणत आले, तुळशीची झाडा दृढ घापी शिंतोडा, द्राक्षाच्या तरी बुडा दूधची लावीजी, का, कारण फळ पुढं दिसतं. मग आता हे शुभकर्माचे कष्ट मंत्रचळे थोडा तरी धडच होय वेडा, सकाम कर्म करणं इतकं सुलभ आहे का ते, पण तरीसुद्धा मनुष्य का करतात, अगदी नष्ट होईपर्यंत कष्ट उपसायला का तयार होतात. माऊली म्हणतात, एक कौत्रीचे वाढे जे जळते आगी घाली तेवढी, ते अनायासे सोगोडी सांडी ती किवी. शेकडा म्हणजे 100 रुपयाला 1 रुपया वाढून भेटत असेल तर 100 रुपयाचा धोका पत्करायला मनुष्य तयार होतो, पण तो का फळ दिसतं म्हणून. मग तसं या ठिकाणी या देहाने आम्ही अतोनात कष्ट का घेऊ, स्वर्गातील दिव्य आम्हाला भोग भोगायला भेटेल, पण हा देहाबरोबर आत्मा जर इथेच गेला तर तिथले भोग भोगेल कोण. मग शुभकर्माचे कष्ट करायचे कशाला, शुभकर्मात कोण प्रवृत्त होईल, उत्तर आहे कोणी प्रवृत्त होणार नाही. कधी, आत्म्याचा जन्म मानला तर. म्हणजे एकदा जन्म मानला तर नाश होईल, आणि नाश मानला तर मग आत्म्याचा म्हणजे जन्म मानला पाहिला का नाश मानावाच लागतो. म्हणून आत्म्याचा जन्म मानला कारण शरीराबरोबर त्याचा नाश होईल, नाश मानला तर उत्तम लोकाचे भोग भोगायला जाईल कोण, मग शुभकर्मात प्रवृत्त होईल कोणी होणार नाही, म्हणजे 80,000 सुरतीला काय येईल, व्यर्थत्व येईल. आणि असं व्यर्थत्व येऊ नये असं तुम्हा श्रौत आस्तिकाला विशेषत्वाने पूर्वमीमांसकाला वाटत असेल तर आत्म्याचा जन्म मानू नये, आत्मा अजन्म मानला पाहिजे. ही गोष्ट श्रुतीने सिद्ध केली. म्हणून म्हणतात मग शरीर नाशाबरोबर आत्म्याचा नाश मानला तर परलोके जाणार कोण, मग शुभकर्माचे कष्ट करा का, आणि जर आत्मा उत्पत्ती विनाशवान म्हणावा तर वर्तमानकाली सुखदुःखाचा भोग. आता हे युक्तीने पटवून देतात, पहिली श्रुतीने पटवून दिले, एक प्रकारचं कर्मकांड म्हणलं. आता ही गोष्ट युक्तीने पटवून देतात, शास्त्राला कसा विरोध येतो, म्हणजे शास्त्राच्याच द्वारा घेतलेली एक युक्ती आहे. वर्तमानकाली सुखदुःखाचा भोग पूर्वजन्माच्या कोणत्याही कर्मा वाचून होतो असे म्हणावे लागेल. का बरे, कारण हे शरीर आहे, या शरीरात आत्मा आहे, हे शरीर पडलं, याची जरून 4 चिमट्या राग झाली, आत्म्याचीही झाली. मग आता पुढचं शरीर जे आपल्याला प्राप्त झालं ते नवीन प्राप्त झालं, नवीन आत्मा प्राप्त झाला. आणि मग कोणाला सुख आहे, कोणाला दुःख आहे, कोणाला अधिक सुख आहे, कमी दुःख आहे, कोणाला कमी सुख आहे, अधिक दुःख आहे, कोणाला सुखदुःखाचं मिश्र आहे जीवन आहे, इष्ट अनिष्ट आहे ना, इष्ट अनिष्ट इष्ट अनिष्ट अशा प्रकारचं जीवन आपल्याला प्रवाह पाहायला भेटतो. मग याची संगती काय आहे, भले काही नाही, ते केल्या वाचून भोगायला आलं आणि भोगल्या वाचून नाश झाला. यालाच शास्त्रीय परिभाषेमध्ये 2 दोष म्हणतात, एक अकृत अभ्यागम, दुसरा एक कृत प्रनाश. अकृत म्हणजे न कृत अकृत नाही तू सांगतो, आणि अभ्यागम म्हणजे आलेलं, म्हणजे केल्या वाचून भोगायला येणं, याला अकृत अभ्यागम म्हणतात. आणि दुसरं कृतप्रनाश, जी 5व्या तरंगातही थोडासा विषय आपल्याला एकदा गेला, अकृत अभ्यागम. आणि दुसरा एक कृतप्रनाश. कृतप्रनाश, कृत म्हणजे केलेलं, प्रनाश म्हणजे भोगा वाचून प्रकर्ष करून त्याचा काय झाला, नाश झाला. असे 2 दोष येतील कधी, आत्मा जन्म मानला आत्म्याचा तर, कारण जन्म म्हटला का नाश होईल, नाश झाला का तो इथे पडेल. आणि मग पुढच्या जन्मात जे भोगायला दिसतं ते कसं आलं, म्हणजे केल्या वाचून आलं, केल्या वाचून आलं, अकृत अभ्यागम. आणि काहीच आता केलं भरपूर पण शरीर गेला ते म्हणे का भस्मीभूत देश पुनरागमनम कुता, म्हणून तो काय म्हणतो, यावत जीवन सुखम जीवित ऋणम कृत्वा, कर्ज काढा.
घृतम पिबेत. आपले मारुतीबा म्हणत असतात तो भारतीय चारवाक आहे म्हणून तो घृतम पिबेत, तूप प्या म्हणतो. पाश्चात्य असला तर शराब पिबेत, मद्य प्या असं म्हटलं असता. पण काही होऊ द्या, तो घृतम पिबेत म्हणतो. पण घृत घ्यायचं म्हणलं तर पैसा लागतात. म्हणजे ऋणम कृत्वा, आणि द्यावं लागेल. देव म्हणा. बस मी एकदा मेला म्हणजे 4 चिमट्या राग झालं. कोण तुम्हाला विचारायला येतं? म्हणजे भोगल्या वाचून काय झाला? नाश. याला म्हणतात कृतप्रणाश. भोगल्या वाचून नाश झाला, कृतप्रणाश हे चारवाक मत. आणि केल्या वाचून भोगायला आलं, हा अकृताभगम. हे दोन्ही दोष येतील कधी? आत्म्याचा जन्म मानला तर. म्हणजे मग येऊ द्या काय संगती लागणार नाही ना भोगाची. त्यामुळे असं म्हणता येत नाही. उलट पक्षी भोगाची संगती न लागल्यामुळे चांगल्या भक्तांनी देवावर रोष काढलेला आहे, रागवलेले आहेत ते देवाले. मनुष्याला पैसा गेला याचं दुःख नसतं, त्याचा हिशोब लागला नाही का दुःख होतं. तसं भोगायला आलं याचं दुःख नाही. हे न करता भोगायला आलं असं वाटलं का मग दुःख होतं. आता कधी आपल्यालाच आपण एखाद्याला 2 ठेवल्यात आणि त्याने 4 ठेवल्या, ते बस्तीशी बाहेर आली, रक्तही बाहेर आलं, सगळा अनर्थ घडला, तरी मनुष्याला वाटत नाही. दुसऱ्या वेळीचं काही झालं म्हणतो. अहो पण हे एवढं नाही होऊ द्या. म्हणजे पण झालं का? अहो मी त्याला 2 ठेवल्या ना, मग तेव्हा आता ठेवणारच ना. काही वाईट वाटत नाही, कारण आपलं कर्म दिसतंय ना आपल्याला ते, आणि दिसतंय ते आपल्याला भोग आला त्याचं वाईट वाटत नाही. मग वाईट कधी वाटतं? आपण कर्म केलं नाही, खरं तर केलेलं असतं. पण मनुष्य अल्पज्ञ आहे. मागच्या जन्मात काय दिवा लावला हे त्याला कळत नाही. आणि पाव तर शांताजवळ शास्त्राजवळ कुठे शिकला नाही. आणि त्यामुळे ते न करता भोगायला आला असं वाटलं का मग दुःख होतं. मग त्यावेळेला नामदेव महाराजसारखे रागवतात देवावर. आपण मागे पाहिलं होतं. म्हणजे काय देवा, तुझ्याकडे न्याय नाही, ते धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई महाराजांनी म्हणावं तसं. हा देवा तुझा माझा काळे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविशी आहे ना. मग असं हे देवाला रागवूनच बोललं नाही का? देव म्हणू लागले वैराकार नाही, वैर भावना मी ठेवत नाही. उलट वैऱ्याला सुद्धा तू आसन काधिकाचे माने सायोजी सौरसुदिदला पुतनी जी विषाचे स्तनपाने मारू आली. वस्तुस्थिती अशी आहे. मग याची संगती काय? मग देवाने सांगितलं बाबा आता तू अल्पज्ञ आहे, मी सर्वज्ञ आहे. नाही म्हणले मग दे तुझी जागा मला. नामदेव महाराज देवाच्या जागेवर उभे राहिलेत आणि 1 तास त्यांनी ते सगळं, त्याला काही परिवर्तन करता आलं नाही. उलट नामदेव महाराजाला असं वाटायला लागलं की यांचे 2 पाय आहेत 1 काढावा, 2 हात आहेत 1 काढावा, 2 डोळे आहेत 1 काढावे, कारण यांनी लोकाची एक सुद्धा ठेवला नाही. म्हणजे ते पुढचं दिसलं. आणि मग नामदेव महाराज देवाला म्हणतात खरंच तू दयाळू आहे, खरं तू कनवाळू आहे, खरं कनवाळू कृपाळू दिना लागी मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई, पांडुरंगी येई व पांडुरंगी, जीवाची जीवलगी येई व पांडुरंगी. तसंच पितामह भीष्म, त्यांनी देवावर आक्षेप घेतला. काय देवा हे कुठल्या कर्माची शिक्षा? देव म्हटले केल्या वाचून येतच नाही. म्हणून तेच सांगतो ना, मी केलंच नाही म्हटले या जन्मात नाही केलं, पण गत जन्माचं तुम्हाला ज्ञात नाही ना, ते आम्हाला ज्ञान आहे. आणि मग परमात्म्याने ते सगळं दाखवलं त्यांना. अगदी आपल्या वक्ते बाबा म्हणायचे लाईव्ह सिनेमा, लाईव्ह चित्रपट दाखवला आणि ते सरड्याचं प्रकरण दाखवलं. म्हणजे मग त्या सरड्याला जर काटे बसले असेल तर इथे हसूळ का? म्हणजे चक्रीवाढ व्याजासहित हे कर्म फेडावं लागतं. मांडवी ऋषीला सुद्धा तेच उत्तर दिलं. सज्जन कसाई यांनाही उत्तर दिलं. सज्जन कसाई रस्त्याने वारीला निघाले आणि एका घरी मुक्कामाला थांबले. ती माऊली ती थोडीशी परपुरुषाच्या भोगाची परसंग व्यसनी नारी, पंचदशीमध्ये शब्द आहे, ती ललच जडलेली. आणि मग सायंकाळी ती उठली. हे दष्टपुष्ट वारकरी पुष्ट आटलेत, आपला अंतकरणातली काम नाही पूर्ण करायला समर्थ आहे. मग तिने सांगितलं तुम्ही मला अंगसंग द्या. त्यांनी सांगितलं जाई हो तुम्हा तिनं करीच आहे असं. ती म्हणली बरोबर आहे, तुम्हाला काय भीती आहे मला कळालं. पुरुषाचे भाग्यम स्त्रियेशी चारित्र्यम देव न जाणते कुतो मानावा. जरा धाडशी असतात स्त्रिया. तिने अक्षरशः खंजीर काढला, त्या नवऱ्याचं शिरच कलम केलं, ते केसाला पकडून त्या अफजल खानाचं मुडकं जसं दाखवलं ना त्या कोंडाची कावजी कोंडाची नाही तसं ते दाखवलं. हे बघा म्हटले आता भीतीच आपल्या रस्त्यातला काटाच संपला. ते म्हटले ही तर हत्यारी आहे. नाही म्हटले नाही. आता तिला भीती वाटली, पती गेला आणि इथं कामना अर्धवट राहिली. मग क्रोधात भोवती समूहा. तिने सांगितलं बऱ्या बोलाने माझी कामना पूर्ण करा, नाही तर मग काही बरी गत नाही. ते म्हणले आम्ही अर्जुनासारखं आम्ही शाप स्वीकारू पण पाप करणार नाही. मग तिने केला गाजावाजा. 4 लोक आले, म्हटले माझा पती मारला, माझा अंगसंग देत नाही म्हणून आता माझी छेडछाड करतात. आता लोकाला काय, स्त्रीच्या पाठीने आजही कायदा अधिकच आहे, त्यावेळेला का नाही राहणार. मग ते लोक म्हणायला लागले बाबा आता तुम्ही वारकरी असल्यामुळे तुम्हाला तर जीवे आम्ही खुणकबादला फाशी ते ठार करत नाही, पण तुमच्या ह्या हाताने तुम्ही घृणास्पद वारकरी असून हे कर्म केलं, अशोभनीय, चाटले हात. गेले ते तसे थोटे हात घेऊन, पण देवाशी भांडण. कारण भक्त असं आहे का ते काही असलं तर देवाशी कलह करतात, इतराशी नाही. मग त्याने सांगितलं देवा तुझा माझा कार्य वैराकार, काय दुःखाचे डोंगर दाखवशी. म्हणले केल्या वाचून नाही, आता मी काय पाप केलं. मग त्यांनी सांगितलं बाबा मागच्या जन्मात
ती जी स्त्री आहे ती गोमाता आहे, तो जो तिचा पती आहे तो कसाई आहे. कसायाच्या ताब्यातून कशी तरी ती सुटून चालली. पण तो कसाई धावत असताना त्या कसाईने तुम्हाला विचारलं अशी अशी गाय पाहिलं का? तुम्ही त्या कसायला सांगितलं हो, 2-2 हात उंचावून. आणि मग ते गेले. पुन्हा त्याने तिचं काय ते पुढचा वधबीत केला आणि भविष्यकाळात मग ती गायी बाई झाली आणि तो कसाई बुवा झाला. त्या दोघांचं ते कर्मविपाकाचा सिद्धांत भोगूनच संपावा लागतो. प्रारब्ध कर्मानं भोगादेव क्षया. आणि म्हणून मागच्या जन्मात त्याने तिला ठार केलं, या जन्मात हिने त्याला ठार केलं. आणि म्हणले माझा काय तुझा काय, म्हणजे तू 2-2 हात दाखवलेत ना म्हणून हात छाटले गेलेत. म्हणजे मी काय खोटं बोलायचं का? म्हणजे खोटं बोलायचं नाही पण खरंही बोलायचं नाही. म्हणजे असं कसं होऊ शकतं? हो, होऊ शकतं. तुम्ही जर म्हटलं असता ज्याने पाहिली ते बोलत नाही आणि जी बोलते तिने बघितली नाही. आता या बोलण्यात तुम्ही खोटे बोललात का? नाही. आणि त्या गाईचा प्राण वाचला नसता का? वाचला असता. पण तुम्ही त्यावेळेला तसं न बोलताना तुम्ही ते 2 हात वर करून दाखवले म्हणून हे 2 हात गेले. याचाच अर्थ कर्मविपाकाच्या सिद्धांतामध्ये कर्म भोग दिल्याशिवाय सोडत नाही. ते कोणाला सोडत नाही, कोणालाच सोडत नाही. मग असं जर असेल तर ही संगती आता लागेल का आत्म्याचा जन्म मानला तर? नाही लागणार ना. कारण या शरीराबरोबरच आत्म्याचा काय झाला? नाश झाला, क्षय झाला, विनाश झाला, निवृत्ती झाली. आणि मग आता ते पुढचं जे भोगायला आलं ते कोणतं कर्म? काही नाही, अकृत अभ्यागम केल्या वाचून भोगायला आलं. बरं काही काही असे ते पुनराजन्म काय ते आत्ताच म्हणलं पुनर्जन्म कुता पुनरागमनम कुता ते यावं जीवम 4 वाक पुन्हा यावंच लागत नाही ना. असा जर 4 वाक म्हणतो. आता काही काही लोक ह्याचमुळे गोंधळ घालतात. ते काय वाटेल ते अगदी हल्ली लोक अगदी मच्छर आणि एखादं चिलट मारायला जितके संकोच वाटत नाही तितकं सहज माणसाला मारायला लागले. यमराजे सहोदर डॉक्टर लोकही बघा आहे ना, क्वचित बोटर मोजणे इतके डॉक्टर जर सोडले तर मनुष्य मेल्याच्या नंतर सुद्धा त्याला त्या ऑक्सिजन भातेवर त्याला हलवतात आणि पैसे उकळतात. बरं एखादा पैसे देत असेल तर त्याला सहज लिलाय मारतात. म्हणजे एखादं मच्छर मारावं, चिलट मारावं तितके सहज हत्या करतात. ना म्हणजे ते गोहत्या, म्हणजे गोहत्या हे तर काही वाटत नाही, शत्रू हत्या काही नाही. माणसंसुद्धा पैशाकरता सहज मारायला लागलेत का? पापाची भीतीच राहिली नाही. म्हणजे पुनरागमनम कुता 4 वाकाचं तत्वज्ञान. आणि मग हे सर्व आपण आता करत असताना झालं गेलं, गंगेला मिळालं, आपल्याला पुढे पुढे भोगायला येणार आहे. असं होईल कधी आत्म्याचा जन्म मानला तर. कारण कृतप्रनाश भोगा वाचून त्याचा काय झाला? नाश झाला. अकृत अभ्यागम केल्या वाचून भोगायला आलं. पण वस्तुस्थितीने केल्या वाचून भोगायला येतं काय? उत्तर आहे नाही. आणि भोगल्या वाचून त्याचा नाश होतो का? उत्तर आहे नाही. मग केल्या वाचून भोगायला येऊ नये आणि भोगल्या वाचून त्याचा नाश होऊ नये. हा जर कर्मविपाकाचा सिद्धांत अबाधित ठेवायचा असेल तर आत्मा अजन्माच मानावा लागतो. आत्म्याचा जन्म मानता येत नाही. हा विषय थोडासा काही पंक्तीमध्ये सांगतात बघा. ते म्हणतात हे दुसरं प्रकरण, आत्मा उत्पत्ती विनाशवान म्हणावा. म्हणजे मग शुभकर्माचे कष्ट का करावे का हा पहिला प्रकार संपला. आता तोच प्रकार एका वेगळ्या अंगाने सांगतात. आत्मा उत्पत्ती विनाशवान म्हणावा तर वर्तमानकाली सुखदुःखाचा भोग हा पूर्वजन्माच्या कोणत्याही कर्मा वाचून होतो असे म्हणावे लागेल. वर्तमान काळात जे सुखदुःखाचा भोग झाला तो कुठल्याही कर्म न करताच आलं. म्हणजे अकृत अभ्यागम न करता भोगायला आलं. का बरं? असं का मानावं लागेल? आत्म्याचा जन्म मानला का त्याचा नाश होईल. शरीर पडलं त्याची 4 चिमट्या राख होईल आणि पुढचा देह येईल. पण तो मग तिथे जे सुखदुःखाचा भोग झाला कशावरून? न करता भोगायला येतं का? येत नाही. हे खरं आहे पण आलं मानावं लागेल तुमच्या मताने. का? आत्म्याचा जन्म मानला तर. म्हणून म्हणतात की बघा आत्मा उत्पत्ती विनाशवान म्हणावा तर वर्तमानकाली चालू देहामध्ये जो सुखदुःख आणण्यातर साक्षात्कार भोगा हा. मग सुखाचा दुःखाचा होणारा जो भोग आहे तो पूर्वजन्माच्या कोणत्याही कर्मा वाचून होतो असेच म्हणायला लागेल. कारण पूर्वजन्म मानलाच नाही ना तुम्ही. आता खरं पुनर्जन्माचा सिद्धांत सुद्धा आत्मा अनादी मानल्याशिवाय लागत नाही. पुनर्जन्म हा देहाला आहे का आत्म्याला आहे? तोही पुनर्जन्म म्हणताना पुनर्जन्म या ठिकाणी स्थूल देहालाही नाही, आत्म्याला तर नाहीच नाही. पुनर्जन्म ही सूक्ष्म देहाला आहे. आणि पुनर्जन्म म्हणजे काय हो? एका मोबाईलमधलं त्या भ्रमणध्वनीमधलं सिम काढणं आणि दुसऱ्या हँडसेटमध्ये टाकणं. कारण आपण मागेही बोललो का जन्म मृत्यूचं कोड अद्याप विज्ञानाला उलगडलेलं नाही आणि पुढे उलगडेल की नाही याची शाश्वती नाही. पण तरी अध्यात्माने याचं उत्तर पूर्वीच देऊन ठेवलं. सूक्ष्म देहाचा स्थूल देहाशी वियोग त्याचं नाव आहे मृत्यू. आणि त्या सूक्ष्म देहाचा कर्मा अनुरूप
दुसऱ्या देहाशी होणारा संयोग याचं नाव आहे जन्म. आणि बाबा तर म्हणत असतात त्यात इतका बारकावा आहे. आपण नागतोडा नावाचा प्राणी आहे बघा, तो नागतोडा म्हणजे मैत्री किडा, तर तो पुढचा पाय एखाद्या गवताच्या काळीला धरल्याशिवाय मागचे पाय उचलत नाही, कारण मागचे पाय उचलण्याकरता त्याला पुढचा आधार घ्यावा लागतो. तसं पुढच्या जन्माची किंवा शरीराची तयारी झाल्याशिवाय हे शरीर सुटत नाही. मग हे शरीर सुटण्याकरता हे शरीर कधी सुटतं? या शरीरातून तो सूक्ष्मदेह कंसात जीवात्मा याचं ऊर्ध्वगमन याचा त्याग होतो कधी? पुढचा शरीर तयार होतं. म्हणजे हे शरीर ते पुढचे 2 पाय ठेवलेलेच असतात कर्मरूपी, तेव्हा ह्या शरीराचा त्याग होतो. मग ह्या पुनर्जन्माचा सिद्धांत मानण्याकरता तिथे सूक्ष्मदेहसुद्धा नित्य मानावा लागतो. ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत सूक्ष्मदेहसुद्धा अनादी शांत आहे. अर्थात अनादी अनंत असणारा आत्म्याचा जन्म कैमतिक ज्ञाने मानता येईल का? उत्तर आहे, मानता येत नाही. मग हा देह पडला तर हा स्थूल देह पडतो, कारण स्थूल देह आधी शांत आहे. त्यामुळे स्थूल आणि बघा मग म्हणून कर्मविपाकाच्या सिद्धांतामध्ये या जन्मातला हा जो स्थूल देह आहे तोच देह पुढच्या जन्मात असावा लागतो असं काही नाही, कारण स्थूल देहाचा काही संबंधच नाही तिथे. स्थूल देह करण्यापुरता आहे, भोगण्याकरता दुसरा पाहिजे, रेंज येण्याकरता मोबाईलला दुसरा भ्रमणध्वनी पाहिजे, मग तो कुठल्याही कंपनीचा चालतो. तसे 4 योनी 84 लक्ष खाणी कुठलाही चालतो भोगण्याकरता. फक्त तो भोगानुरूप कर्मरूपी पॅकेज पैसा हा जसा असेल पुण्यरूपी तसा देह त्याला प्राप्त होतो. मग ही संगती लागण्याकरता सूक्ष्मदेहसुद्धा तोच मानावा लागतो, नव्हे असतोच. मग जातो येतो कोणता? फक्त स्थूल देह आहे. आणि स्थूल देहाचा जसा उत्पत्ती नाश आहे म्हणजे त्याचा जन्म मृत्यू आहे, तसा आत्म्याचा मानता येत नाही. सूक्ष्म देहाचा मानता येत नाही कैमतिक ज्ञाने, तर आत्म्याचा मानता येईल कसा? म्हणून पुनर्जन्म म्हणजे काय? स्थूल देह बदलला, सूक्ष्म देह तोच आहे. हा पुनर्जन्म शब्दाचा सरळ अर्थ आहे. पुन्हा आमचे आजोबा पोटाला आले, हे पोटाला आले, ते पोटाला आले, त्या आजोबाने काय केलं? ते शरीर सोडताना इकडे सुनेच्या गर्भामध्ये तिकडे दुसरं शरीर तयार आहे ना, त्या क्षणात काय केलं? त्या सूक्ष्मदेहाने त्या जीर्ण झालेल्या स्थूल देहाचा त्याग केला आणि नूतन असणारा स्थूल देह त्याच्यामध्ये प्रवेश केला. आणि मग म्हणता आपण आजोबा पोटाला आले, आणि हे खरंही आहे. हाच पुनर्जन्म आहे. म्हणजे सूक्ष्मदेह तोच आहे, स्थूल देह फक्त बदललेला आहे. पण मग ही संगती लागण्याकरता आत्मा कसा मानावा लागेल? अजन्माच मानावा लागेल. अन्यथा अकृत अभ्यागम आणि कृतप्रणाश नावाचे 2 दोष येतील असं बोलताना इथे बोलतायत. आत्मा उत्पत्ती विनाशवान म्हणावा तर वर्तमानकाली सुखदुःखाचा भोग पूर्वजन्माच्या कोणत्याही कर्मा वाचून होतो असे म्हणावे लागेल, पण असं म्हणता येत नाही. आणि म्हटले तर दोष येतो कोणता? हा अकृत अभ्यागम. या असंच शास्त्रामध्ये अकृत अभ्यागम म्हणजे नकृत अकृत आणि अभ्यागम म्हणजे येणं, केल्या वाचून भोगायला येणं असे म्हणतात. पण भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते म्हणी समाधान, केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐशी किती, आगा कर्मी जे उरावे. किती तरी आपल्या संतांची वचन आहेत. संचिता वाचून म्हणजे केल्या वाचून भोग होत नाही. आणि या जन्मी केलेल्या कर्माचा जर भोग दिल्या वाचून नाश होतो. हे 4 वाकाचं मत. भस्मीभूत असे देहस्य पुनरागमनम कोता. पण त्याला सांगतात बाबा रे, या देहात केलेल्या कर्माचा जर भोगा वाचून नाश झाला तर मग कृतप्रणाश नावाचा दोष येईल, आणि हा दोष शास्त्रात मान्य नाही. या जन्मी केलेल्या कर्माचा भोग दिल्या वाचून नाश होतो असे म्हणावे लागेल. या असंच कृतप्रणाश म्हणतात. आणि या अकृत अभ्यागम वा कृतप्रणाश दोषामुळे आत्म्यास उत्पत्ती विनाश म्हणता येत नाही. म्हणजे आत्म्याचा उत्पत्ती विनाश मानला तर अकृत अभ्यागम कृतप्रणाश नावाचे 2 दोष येतात. आणि 2 दोष येणं हे कोणत्याही श्रौत आस्तिकाला, अगदी तार्किक आस्तिकाला सुद्धा मान्य होणारी गोष्ट नाही. नास्तिकाचा विचार सोडून द्या, पण आस्तिकाला ही गोष्ट मान्य होणार नाही. मग अकृत अभ्यागम कृतप्रणाश हे 2 दोष येऊ नये असं वाटत असेल तर आत्म्याला उत्पत्ती विनाशमान मानू नये, किंवा शुभ कर्मामध्ये कोणाचीच प्रवृत्ती होणार नाही अशा 80,000 श्रुतीला कर्मकांडाला व्यर्थत्व येऊ नये असं वाटत असेल तर आत्म्याचं उत्पत्ती विनाश मानू नये, आत्म्याला अजन्माच मानावं. हे 2 कारणं. आणि आता पुन्हा 3रं कारण आणखी हे सांगतात, ते पुनर्जन्म आपण बोललो ना त्याबद्दल. पुनर्जन्म मानल्याशिवाय व्यवहारातील सुखदुःखाची व्यवस्था लागणे शक्य नाही. व्यवहारामध्ये कधी आपण बऱ्याच वेळेला बोललो, काहीचे किलोचे टाळ पावशेरावर आले, इतकं त्यांनी भजन केलं, पण त्यांच्या संसाराची पाहिलं तर त्रेधाच पाहायला भेटते. म्हणजे तेल आहे तर मीठ आहे, मीठ आहे तर पीठ नाही अशीच. आणि त्याचं एक असं एक आहे, तुका म्हणे ज्याच्या देवाला घरा त्याच्या पडे चिरा संसाराशी. परमात्म्याचं लक्षणच आहे, अंगे वारावार
करून ठेवी. देव भक्ता लागी करून दे संसार, अंगे वारावार करून ठेवी. भगवान परमात्मा सुद्धा त्यांना संसारामध्ये जास्त राहू देत नाही, कारण त्याच्यात ते गुंतले तर भजन होणार नाही, वृत्तीला एक वेळाला 2 कामं होत नाही, हाही त्याचा एक अर्थ आहे. पण एक सामान्यतः व्यावहारिक दृष्टीने जर आपण विचार केला तर ज्यांचे किलोचे टाळ पावशेरावर आले त्यांची दुःख पाहता पावत नाही, आणि जे सगळं काही करून दुराचार, भ्रष्टाचार, अत्याचार काय करू नये ते सगळा गोंधळ घालतात, त्यांचं मात्र माड्यावर माड्या, घरावर घरं, बंगल्यावर बंगले, आनंदात ते आहे. असं का, असं वाटेल की नाही? तर याचं उत्तर असं आहे की ज्यांनी हे सगळा दुराचार, भ्रष्टाचार, अत्याचार, नको ते गोंधळ घालून निषिद्ध आचरण करून सुद्धा आज जर ते मर्जेत असेल तर त्याचं एकच उत्तर आहे, त्यांचं मागचा बॅलन्स चांगला आहे, त्यांचं मागचं कर्म चांगलं आहे, त्याचे फळ ते आज भोगत आहेत. आणि ज्यांनी एवढं करून सुद्धा त्यांची त्रेद आहे, त्यांचं मागचं बॅलन्स जरा खराब आहे, पण हे भोगून तो संपतोय. आणि आता जे ते भजन पूजन करतात याचे क्षणभरी आम्ही सुशिले वाईट, साधिले अवीट निजी सुख, पुढे मात्र त्यांचे दिवस निश्चित चांगले आहेत. आणि ज्यांचे आज ते सगळं करून आणि भोगून ते मागचा बॅलन्स चांगला तो संपून टाकायला लागले, पुढे त्यांची कुत्री हाल खात नाही. बरं, असे डोळ्यासमोर आपल्या प्रसंग पाहायला भेटत नाही का? डोळ्यासमोर आपण हे सगळं पाहतो. काही रानामध्ये आपण गेला तर तिथला बैल, तिथला कुत्रा इतका इमानदार असतो का सगळी गेली तरी तो कुत्रा झोपत नाही, सगळे झोपले तरी तो अगदी असे इमानाने त्या घराचं रक्षण करतो. आणि एखादा बैल असा इतका राबतो का त्याला खाणं कमी, काम जास्त करतो आणि स्वतःहून सगळं करतो, करणारच, कारण तिथलाच तो आहे. असं जयराम बाबा म्हणायचे, तोच तिथला आहे, तोच सगळं राबत त्यांनी कधी परमार्थाचा विचार केला नाही, बैलासारखाच राबत राहिला, तेच सगळं करत राहिला. मग देव म्हणतो तुला मनुष्य ठेवून चूक झाली, हाच घे पुढचा जन्म. कुत्र्यासारखा सगळ्यावर खेचत राहिला, धावत राहिला, मग तो म्हणतो हा जन्म देऊन चूक दिली, हाच जन्म तू त्याची लायकी तुझे घेतो जन्म. याचं कारण काय? जसं कर्म जैशी करणी वैशी भरणी, पण ही सगळी संगती लागण्याकरता आत्मा अजन्माच मानला पाहिजे हे सांगताना बोलतात. पुनर्जन्म मानल्याशिवाय व्यवहारातील सुखदुःखाची व्यवस्था लागणे शक्य नाही. आत्म्याच्या ठिकाणी जन्म, आता तुम्ही म्हणाल का हो, मग ते सगळी जन्माची प्रतीती आम्हाला येते ना, आला गेला जाण्याच्या बेतात आहे, शेवटचे काय सेवा करायची ती करून घ्या, आता इकडे ती काय हालत बसू नका, ते 4 दिवसाची सोबती आहे. आणि डोळे झाकले, डोळे पांढरे केले, एकदम आचके दिले, थंड पडले, गेले बरं का, नंतर थोडे आले बरं का, मग आले गेले आले, हा प्रकार काय आहे? आत्मा जर अजन्म आहे तर हो, तरीही आत्मा अजन्माच आहे. मग गेले आले कोण? सूक्ष्मदेह जातो आणि येतो, लिंगदेह त्याला म्हणतात, सूक्ष्मदेह म्हणतात, म्हणून त्याचे अनेक नावं आहेत. ते कळत नाही ना, त्याला सूक्ष्मदेह लिंगदेह का म्हणतात? तर लीनम अर्थम नाम प्रयोजनम ज्ञापयती, त्याला लिंगदेह म्हणतात. लीन तिथे कोण आहे? लिंग म्हणतो ना धुमाला, ते आपण हेतू लिंग दिसतो धूर, आणि लीन कोण आहे? वन्य. त्या लीन असणाऱ्या वन्नीवरून, उद्भूत असणाऱ्या धुमावरून लीन असणाऱ्या वन्यची अनुमिती होते. तसं त्याच्या प्रवृत्तीवरून, त्याच्या व्यवहारावरून मागच्या जन्मात हा कोण असला पाहिजे याची अनुमान लागतं शास्त्राआधारे. आपण थोडंसं सूक्ष्म विचार केला म्हणून त्याला लिंगदेह म्हणतात. त्याच्या सगळ्या व्यवहारावरून, कार्यांवरून, हेतूवरून ते जाणतात म्हणून लिंगदेह म्हणतात किंवा सूक्ष्मदेह म्हणतात. सूक्ष्म म्हणजे इंद्रिय अगोचरत्वम सूक्ष्मत्वम, डोळ्याला दिसत नाही ना, तसा हा लिंगदेह डोळ्याला दिसत नाही म्हणून त्याला सूक्ष्मदेह म्हणतात. आणि त्याला अंतकरण म्हणतात. त्यालाच देहाच्या ज्ञानात साधन असल्यामुळे त्याला अंतकरण म्हणतात. करण म्हणजे साधन. त्यालाच सत्व असंही म्हणतात. अपंचकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून ते बनतं आणि सत्वात ज्ञानम संजयते म्हणून त्याला सत्वही म्हणतात. त्यालाच आतिवाहिक म्हणतात. अतिशयनं वहती आतिवाहिका, अतिशय वेगाने, त्या नागतोड्याचं उदाहरण आपण आताच म्हणलो, या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहात कर्मा अनुरूप जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत या जीवाला फिरत राहतो, एक योनी कोटी फेरा, म्हणून त्याला आतिवाहिक असंही म्हणतात. मग या ठिकाणी लिंग जाणं येणं, आले गेले आहे ना, गेले आले, हा जाणं येणं कोणाचं आहे? लिंग देहाचं आहे. आणि आरोपित कोणावर केल्या जातं? आत्म्यावर. जसं अगदी आपण ते बसमध्ये बसलो ना तर चालते बस शेजारची, आपली शेजारची चालते आणि आपली चालली असा भ्रम होतो. नौकेत बसल्याच्या नंतर नौका धावते आणि समोरचे वृक्षच धावत आहे असा भ्रम होतो. त्या आगगाडी चालताना सुद्धा तसंच होतं. किंवा ढग पळताना ढग धावतात पण आकाशात चंद्रच धावतोय असा आपल्याला भ्रम होतो. तसं या ठिकाणी जाणं येणं हे कुणाचं आहे?
सूक्ष्म देहाचं लिंग देहाचं आहे आणि त्याचा आरोप कोणावर केला जातो? आत्म्यावर केला जातो भ्रमाने. म्हणून म्हणतात आत्म्याच्या ठिकाणी जन्म लिंग शरीरामुळे प्रतीत होतो, वस्तुतः साक्षीरूप आत्म्याला जन्म नाही. त्या संबंधीच प्रस्तुत विचार आहे. जर आत्म्यात जन्म मानावा तर जन्म मानण्यास काहीतरी हेतू लागतो. बरं ते आता हे झालं म्हणजे तुम्ही म्हणता म्हणजे इथे दोन युक्ती दिल्यात, श्रुतीवर 2 दिल्या, म्हणजे शुभाशुभ कर्माचे कष्ट कोणीच करणार नाही ही एक श्रुती दिली, किंवा अकृत अभ्यगम कृत प्रणाश नावाचे 2 दोष येतील हे एक प्रकारचं श्रुतीच्या अंगानेच सिद्ध केलं. आता या 2 युक्ती देतात. पुनर्जन्म, मग तुम्ही म्हणाल हे अनुभूती म्हणा एक प्रकारची, जन्म गेले आले आले गेले हे कशाहून? तर हे गेले आले आले गेले आत्मा कठे आहे नाही कठे गये नाही, जाणं येणं परिच्छिन्नात घडतं व्यापकात नाही, आणि आतून ती व्यापणूती ती आत्मा तो व्यापक असल्यामुळे तो कुठे जाईल कुठे येईल. पण मग घटाकाश घट गेला घट आला म्हटलं की नाही, मग घटाकाशाच पण नाश झाला, घटाकाश जन्माला आलं असं म्हणताना घट जन्माला येतो, घटाचा उत्पत्ती नाश आहे का? त्यातल्या पोकळीतला आहे. घटाचा उत्पत्ती नाश आहे पण आरोप कोणावर केला? त्या पोकळीवर. तसा या ठिकाणी स्थूल शरीररूपी घटाचा किंवा पुढे म्हणलं त्याचा उत्पत्ती नाश आहे, आणि गमनागमन कोणाचं आहे? सूक्ष्म देहाचं आहे, आणि ते आरोपित कोणावर केलं जातं? आत्म्यावरती केलं जातं. अशी वस्तुस्थिती आहे. आणि ठीक आहे तो म्हणतो पण एवढं करून मानास ना आत्म्याचा जन्म कुठलं तुमचं बिघडलं? तुम्ही स्थूल देहाचा जन्म मानता की नाही? सूक्ष्म देहाची जाणं येणं मानता की नाही? मग तसं आत्म्याचं माना ना. असं जर पूर्वपक्ष बोलू लागला तर त्याला म्हणते ठीक आहे आत्म्याचा सुद्धा आम्ही जन्म मानू, काही अडचण नाही. पण आत्म्याचा जन्म मानण्याकरता कुठल्याही पदार्थाची उत्पत्ती व्हायची म्हणलं तर मग ते उत्पन्न झालं म्हणजे ते कार्य झालं, आणि कार्य कोणाशिवाय नाही? कारणाशिवाय नाही. कारणाशिवाय कार्य होत नाही. रोजच आपण नेहमी बोलत आलो, मृत्तिके वाचून घट नाही, तंतू वाचून पट नाही, मातापिते वाचून संतती नाही, म्हणजे कारणाशिवाय कार्य होत नाही. मग ते साधारण कारण आपण 9 पाहतो, असाधारण कारण 4 पाहतो. त्यातील किमान उपादान आणि निमित्त कारणाशिवाय तर कार्याची उत्पत्ती होत नाही. जसं घटाचं उपादान कारण मृत्तिका आणि निमित्त कारण कुंभार कुलाल हे जर नसेल तर घट निर्माण होणार नाही. बरं, शिवाय ते कार्य कारणाहून भिन्न लागतं काय? भिन्न लागतं. कार्य कारणाहून भिन्न लागतं, कारण ते अभिन्न असेल तर कार्यकारणभावाची सिद्धी होणार नाही. मातापित्यापासून पुत्राचा जन्म झाला तर मातापिता पुत्र भिन्न आहे, आणि मग मातापिता रूपी कारण आहे आणि पुत्ररूपी कार्य आहे. तसा आत्म्याचा जर जन्म म्हणला तर कारणाशिवाय आत्माचा जन्म म्हणजे जन्म मानला तर आत्मा झाला कार्य, मग त्याचं कारण सांगावं लागेल ना, आणि कारणाशिवाय तर कार्य घडत नाही. आता हा शरीर आहे, याचं कारण 3 आपण किमान ऐकून आहे, पुष्कळ ऐकतो पण एक 3 कारण साधारण आपण ऐकून आहे. पहिलं कारण याचं अज्ञान आहे, दुसरा तरंग सगळ्या दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पापुण्याला कारण धर्माला कारण रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञानाला कारण अज्ञान नाही, अज्ञाना वाचून मुळे आहे. पहिलं कारण आपल्याला अज्ञान भेटलं, दुसरं कारण आगा कर्मी जे उरावे कर्म आहे, तिसरं कारण जन्म न घेणे लागे वासनेच्या संगी वासना आहे, चौथं कारण देव तो 5 झाले पंचमहाभूत आहे, हे चौथं कारण. 5वं कारण म्हणलं तर माता पिता काय ते मायबापी पिंड पाळी याला माया म्हणजे आई वडील आहे. काय मग त्यात काही निमित्त कारण आहे, काही उपादान कारण आहे, काही सहकारी कारण आहे. जेणे विश्व निर्मिले, जेणे हा जीव दिला दान परमात्मा आहे. असे अनेक कारण आहे, पण ही सगळी याच्याहून भिन्नच आहे की नाही. मग देहाची कारणं आपण पाहत असताना याला आपण साधी म्हणतो, याची उत्पत्ती म्हणतो, याची आपण कारणं सांगतो. तसं आत्म्याची उत्पत्ती म्हणलं काही हेतू म्हणजे कारण सांगावं लागेल, त्याचं काहीतरी कारण सांगावं लागेल ना, पण तसं कारणच नाही. बरं, जे कारण सांगायचं ते आत्म्याहून भिन्न सांगावं लागेल. मग आत्म्याहून भिन्न ते सगळं अनात्मा आहे, आणि अनात्मा आहे ते कल्पित आहे, कल्पित आहे ते जड आहे. आणि मग जड कल्पित आहे ते कल्पित कारण ते आत्मारूपी कार्याला, आत्मरूपी म्हणजे पारमार्थिक सत्तेतला असणारा आत्मा आणि त्याहून भिन्न असणारा अनात्मा कल्पित आहे. तो कल्पित असणारा पदार्थ कुठलाही ते आत्मा पारमार्थिक सत्तेतल्या आत्म्याचं कारण होईल का? समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही. मग ते कल्पित पदार्थ, जसं रज्जूवर सर्प भासला आणि रज्जूवर पुष्पमाला भासली, त्याने रज्जू सुगंधी झाली का विषारी झाली? किंवा रज्जूवर भासलेला जो सर्प आहे तो सर्प रज्जूच्या उत्पत्तीला कारण होईल काय? नाही. तसं आत्म्यावर प्रतीतील येणारं सगळे अनात्म पदार्थ कल्पित आहे, आणि मग ते आत्म्याच्या उत्पत्तीला कारण होईल का? म्हणून आत्म्याच्या उत्पत्ती आम्ही मानतच नाही. पण तुष्यंतुदुर्जय न्यायाने पूर्व पक्षाला बरं वाटण्याकरता आत्म्याची उत्पत्ती जरी मानली तर त्याच्या उत्पत्तीकरता हेतू द्यावा लागतो, कारण सांगावं लागतं, ते सांगता येत नाही. मग कारणाशिवाय तर कार्य होत नाही. याचाच अर्थ आत्मा अजन्म आहे.
उत्पत्ती विनाश रहित आहे, ही एक गोष्ट सांगताना पुन्हा बोलतात. काय म्हणतात बघा, म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी जन्म लिंग शरीरामुळे प्रतीत होतो, वस्तुतः आत्म्याचा जन्म होत नाही, वस्तुतः साक्षीरूप आत्म्याचा जन्म नाही. त्या संबंधी प्रस्तुत विचार आहे. काय विचार आहे? जर तरचीच भाषा आहे सगळी. जर आत्म्यात जन्म मानावा तर जन्म मानण्यास काही हेतू म्हणजेच कारण असले पाहिजे, परंतु आत्म्याचे जन्मास कोणीच हेतू असणे शक्य नाही. म्हणजे आत्म्याच्या जन्माला कोणतंच कारण तुम्हाला सांगता येत नाही. उपादान कारण देता येत नाही, निमित्त कारण देता येत नाही, सहकारी कारण देता येत नाही, आणि अन्यथसिद्ध कारणाचा उपयोग नाही. हे असाधारण कारणाचं. आणि साधारण कारण न म्हटले तर ती आत्म्याहून भिन्न असल्यामुळे ती आत्म्याचे कारण ठरत नाही. कशी ती बघा. कारण जो हेतू मानावा तो आत्म्याहून भिन्नच असला पाहिजे, आणि आत्मभिन्न सर्व आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहे, आणि जे कल्पित असते ते कोणास हेतू होत नाही. उदाहरण द्या. उदाहरणाने सिद्ध करतात. जसा कल्पित सर्प रज्जूच्या उत्पत्तीला हेतू होत नाही. रज्जूवर सर्प कल्पित आहे. कल्पित असणारा सर्प रज्जूच्या उत्पत्तीला होईल का? जो रज्जूवर कल्पित आहे तो अधिष्ठान रज्जूच्या उत्पत्तीला हेतू होईल का? तसं आत्म्यावर सगळे अनात्म पदार्थ कल्पित आहे. ते कल्पित अनात्म पदार्थ सर्पाप्रमाणे अधिष्ठान आत्मरूपी रज्जूच्या उत्पत्तीला हेतू होतील का? उत्तर आहे नाही. म्हणजे त्याच्या उत्पत्तीला कारण हेतू देता येत नाही, म्हणूनही आत्मा अजन्म आहे. म्हणून म्हणतात की दृष्टांताने ही हा सिद्धांत पटवून देताना म्हणतात, जसा कल्पित सर्प रज्जूच्या उत्पत्तीस हेतू होत नाही, तद्वत आत्म्याच्या ठिकाणी जे कल्पित ते आत्म्याच्या उत्पत्तीला हेतू होणार नाही. आता हे झाल्याच्या नंतर म्हणजे आता थोडक्यात श्रुती झाली, युक्तीही झाली. आता एक प्रकारचं अनुभूतीनं हा विषय पुन्हा पटवून देताना काय बोलतात बघा. आता त्याचा आशय असा, हे इथून पुढचं जे बराच मोठा परिच्छेद जरी वाचला तरी त्याचा आशय मात्र अगदी छोटासा आहे. तो आशय असा, आत्म्यास जन्म नाही हे सांगण्याकरता आणखी एका प्रकारे सांगतात की आपण मागे बोललो सामान्य विशेष, सामान्य एकत्वकृत विशेषस्तु पृथक्कृत. एकत्र करून दाखवतं सामान्य, वेगळं करून दाखवतं विशेष. किंवा आपल्या चौथ्या तरंगातल्या व्याख्या बघितल्या, भ्रांतिकाली भ्रांतीशी अभिनून भ्रांतीच्या वेळेला सुद्धा ज्याची प्रतीती येते त्याला सामान्य म्हणतात. भ्रांतिकाळी ज्याची प्रतीती येत नाही, प्रतीती आल्याच्या नंतर भ्रांतीच राहत नाही, त्याला विशेष म्हणतात. मग एक सामान्य आहे, एक विशेष आहे, आणि या दोन्हीच्या मध्ये भ्रांत आहे. म्हणून रज्जूचे आपण 3 रूपं पाहत असतो, इयम इदम इदम आयम इयम. इदम किंचित हे काहीतरी आहे, हे रज्जूचं सामान्य रूप आहे. आणि त्या सामान्य रूपात हे काहीतरी कळतं, नेमका काय कळत नाही, आणि त्यावेळेला भ्रम होतो. अयम सर्पहा हे तिचं भ्रांत रूप आहे. पण जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. मग रज्जूच्या अज्ञानाने भासलेला सर्प एकदा रज्जूचं ज्ञान झालं का तो निवृत्त होतो, आणि त्यावेळेला आपण म्हणतो इयम रज्जू ही दोरी आहे. किती रूपं झाली तिची? 3. इदम किंचित हे तिचं सामान्य रूप आहे. अयम सर्पा हे तिचं भ्रांत रूप आहे. म्हणजे भ्रमात्मक, म्हणजे एक पहिलं प्रमाच आहे पण ती सामान्य प्रमा आहे, दुसरी विशेष प्रमा आहे, आणि मधली भ्रांत प्रमा आहे, म्हणजे भ्रमात्मक ज्ञान आहे. इदम किंचित हे काहीतरी आहे, अयम सर्पा हे भ्रमात्मक ज्ञान आहे, आणि इयम रज्जू हे प्रमात्मक ज्ञान आहे. आता या वेळेला काय होतं, हे रज्जूचे जसे 3 रूपं झालेत तसे चैतन्याचं सुद्धा आहे सत हे सामान्य रूप आहे, आणि हे जगत आहे हे त्याचं भ्रमात्मक रूप आहे, आणि सच्चिदानंद घन असणारं परमात्मा तत्वच मी आहे हे त्याचं विशेष रूप आहे. पण जसं रज्जूचं सामान्य ज्ञान आहे, विशेष अज्ञान आहे, त्यावेळेला रज्जूच ठिकाणी अयम सर्प असा भ्रम होतो. तसं चैतन्याचं सामान्य ज्ञान आहे, विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे, सद्रूपाने ज्ञान आहे, सच्चिदानंद या रूपाने अज्ञान आहे, त्यावेळेला हे जगतरूपी सत्यत्वाची आपल्याला भ्रांती होती. पडली एवढी जगा परिचार चालवित व्यवहार सत्य म्हणून. आणि मग हे जगतरूपी बाळ हे कसं निर्माण झालं तर त्यात 5 अंश आहेत. अस्ति भाती प्रिय नामानी रूप. मागे आपण 5व्या तरंगात हा विषय झाला पुन्हा. आणि तस्मिन गर्भं दधाम्यहम 14व्या अध्यायातला 3ऱ्या क्रमांकाचा श्लोक, त्यावर ओवी बघितली होती. या कारणे मी पिता
मद ब्रह्म हे माता, अपत्य पंडसुता जगडंबरू. तर तिथे मद ब्रह्म ही माया आहे, बृहन्नाथ ब्रह्म हे चैतन्य आहे, शबल सोपाधिक, आणि जगडंबरू हे अपत्य आहे. आणि मग आपण ते रामायणात ते दाखले देऊन हा विषय बघितला होता. काही लेकरं आईवर जातात, त्याचं उदाहरण म्हटलं आपण शूर्पणखा. बापावर जातात बिभीषण, आई बापावर जातात तो रावण, आणि दोघावर नाही कुंभकर्ण. तसं हे जगतरूपी जर बाळ असेल, ईश्वररूपी पिता असेल, मायारूपी माता असेल, आणि जगतरूपी बाळ असेल, ते आईवर गेलं बापावर गेलं का आई बापावर गेलं, तर आपण त्यावेळेला बोललो हे जगतरूपी बाळ दोघावर गेलं नाही असं नाही, आणि एकावरच गेलं असं नाही, दोघावरही गेलं. कारण या जगतरूपी बाळामध्ये जे 5 गुण आहेत ते माते पित्याचे आहेत. तर 3 गुण पित्याचे आहेत आणि 2 गुण मातेचे आहेत. जगत आहे अस्ति, जगत दिसतं भाती, आणि जगत आवडतं प्रिय. हे अस्ति भाती प्रिय हे जगातल्या कणाकणात जे आहेत नामरूपात्मक जगतरूपी बाळामध्ये ते पित्याचे गुण आहेत, आणि नाम आणि रूप हे मातेचे गुण आहेत. पण मग आता हे कशा करता, तर त्यातलं अस्ति भाती प्रियत्व हे व्यापक आहे, सर्वानुगत आहे, सामान्य आहे, आणि सद्रूप आहे. सद्रूप आहे म्हणजे ते तिन्ही कालात नाही शब्द त्याला लागत नाही, बरोबर आहे ना. सद्रूप आहे म्हणजे मग अस्ति भाती प्रिय पूर्वी होतं, आज राहणार आहे, पुढे राहणार आहे, म्हणजे ते त्रिकालबाधित सत आहे. बरं ते सर्वत्र तेच आहे म्हणून ते सर्वानुगत आहे, आणि ते सर्वानुगत आहे म्हणजे देशकाळ वस्तू भेद मावळाला आत्मा निर्वाळाला विश्वाकार असं ते आहे. सर्वानुगत आहे, सर्वाधिष्ठान आहे, सर्व रूप आहे, आणि म्हणून ते सर्वत्र व्याप्त असल्यामुळे अव्यभिचारी आहे. आणि व्यभिचारी नाही एकाचं लक्षण पाहत असताना आपण तिथे संस्कृत विचार सागरातली 2 पदं पाहिली होती. कोणती? न्यून देश आणि अल्पकाल. न्यून देश आणि स्वल्पकाल जे राहतं त्याला व्यभिचारी म्हणतात, आणि विस्तीर्ण देश आणि अधिक काल जे राहतं त्याला व्यापक म्हणतात. मग न्यून देश आणि स्वल्पकाल याच्यामध्ये कोण आहे? नामरूप आहे. घट हे नाम आणि घटाचं रूप या घटाच्याच ठिकाणी आहे, या साऊंडच्या ठिकाणी नाही. साऊंड हे नाम रूप तिथेच आहे, इथे नाही. नामरूप आहे सगळीकडे, पण तेच नामरूप सगळीकडे नाही. पण अस्ति भाती प्रिय जे इथे आहे तेच इथे आहे, ते सर्वत्र आहे. मग जे सर्वत्र आहे ते कसं झालं? विस्तीर्ण देश अधिक काल म्हणून व्यापक, म्हणजे एकाच ठिकाणी आहे इतरत्र नाही. ते स्वल्पदेश आणि अल्पकाल म्हणून ते व्यभिचारी आहे. आणि जे व्यभिचारी आहे ना ते साधी शांत आहे, जे अव्यभिचारी आहे ते अनादि अनंत आहे. आणि मग असा अनादि अनंत कोण आहे? आत्मा आहे. आणि साधी शांत कोण आहे? देहादी संघात आहे. मग याही रूपाने पाहिलं तर जे उत्पत्ती नाश कोणाचा आहे? देहादी संघाताचा आहे, कोणाचा नाही? आत्म्याचा नाही. आणि का नाही? कारण तो जाणं येणं उत्पत्तीनाश हा व्यभिचारी परिच्छिन्न अशा पदार्थात असतो. आत्मा अव्यभिचारी व्यापक नित्य आहे, सर्वानुगत आहे, सर्वाधिष्ठान आहे, सर्वाधार आहे, म्हणून त्याचा उत्पत्तीनाश म्हणता येत नाही. असा काही शेवटचा मुद्दा या काही पंक्तीमध्ये सांगतात. पंक्ती वाचतो. दुसऱ्या एका रीतीने आत्म्यास उत्पत्ती म्हणता येत नाही ती अशी, जशी रज्जूच्या ठिकाणी दंड, सर्प, जलधारा इत्यादी भ्रांती होते. म्हणजे 3 रूपात रज्जूचे, त्यात 2 अंश आहेत. एक सामान्य इदमांश हे काहीतरी आहे, म्हणजे हा असा हे काहीतरी आहे, हा अंश आहे. आणि सर्पादी विशेष अंश आहे, हा सर्प आहे, हा विशेष अंश आहे, हे काहीतरी हा त्याचातला सामान्य अंश आहे. आपलं हा म्हणजे इदमांश म्हणजे एक सामान्य इदमांश हे काहीतरी आहे, आणि हा सर्पादी विशेष अंश हे भ्रमात्मक, पण ते विशेष आहे. म्हणजे विशेष अंशामध्ये 2 असते, एक भ्रमात्मक आणि एक प्रमात्मक. सामान्य ज्ञान विशेष अज्ञान असेल तर भ्रमात्मक विशेष अंश असतो, आणि सामान्य अज्ञान जाऊन विशेष ज्ञान झाल्याच्या नंतर प्रमात्मक विशेष अंश असतो. तिचा प्रमात्मक विशेष अंश कोणता? ही रज्जू आहे. भ्रमात्मक विशेष अंश कोणता? हा सर्प आहे. आणि सामान्य अंश कोणता? हे काहीतरी आहे. हे काहीतरी आहे हे कळूच नाही.
म्हणजे कळालं तर यम रज्जू आहे असंच कळावं, आणि नाही कळालं तर हे काहीतरी हेही कळू नये, मग आयम सर्पा ही भ्रांती होत नाही. पण हे काहीतरी आहे कळालं आणि यम रज्जू असं नाही कळालं, आणि तेवढ्या मधल्या काळात मग सर्पभ्रम होतो, मग हे सगळे अनर्थ घडतात. एक सामान्य दमांश म्हणजे हा आणि सर्पादी विशेष अंश, त्यात सामान्य दमांश सर्पादी विशेष अंशात व्यापक असतो. म्हणजे हा सर्प आहे, किंवा दुसरा भ्रम झाला दंड, तर हा दंड आहे. दुसरी भ्रांती ही जलधारा आहे, ही जमीन दुबगलेली आहे, अशी प्रतीती येते. म्हणजे त्यावेळेला तो व्यापक असणारा सामान्य ईदमांश रज्जू स्वरूप आहे, तो रज्जू स्वरूप आहे, तो रज्जूच आहे. आणि त्या असंच रज्जूचे सामान्य ज्ञान असे म्हणतात. तो सामान्य ईदमांश सत्य आहे, कारण तो तिन्ही कालात आहे. हे काहीतरी आहे म्हणताना तो आहे. हा सर्प आहे म्हणताना तो आहेपणा रज्जूचाच आहे, सर्पाकडे लावला त्याही वेळेला आहेपणा आहे. आणि भ्रमनिवृत्त झाल्याच्या नंतर ही रज्जू आहेपणा त्याही वेळेला आहे. म्हणजे आहेपणाचा जो आहेपणा आहे त्याला नाहीपणा तिन्ही काळात लागला नाही, म्हणून तो सत्य आहे. तिन्ही काळात अबाधित सत्य आहे. कारण रज्जूचे ज्ञानानंतरही दमांशाची प्रतीती येते, आणि ती अशी भ्रांती कालात हा सर्प आहे, तेव्हा सर्पाशी मिळून हा या ईदमांशाची प्रतीती होते. आणि रज्जू ज्ञानानंतर हा ईदमांश रज्जूशी अभिन्न होऊन ही रज्जू आहे अशी ते हा या सामान्य अंशाची प्रतीती आहे. जर ईदम अंश मिथ्या असता, खोटा असता, तर भ्रांती निवृत्तीनंतर त्याची प्रतीती आली नसती. तो सर्पांश मिथ्या आहे ना, भ्रांती निवृत्तीनंतर त्याची प्रतीती आहे का? नाही. देहादी संघात मिथ्या आहे, भ्रांती निवृत्तीनंतर त्याची सत्यत्वाने प्रतीती आहे का? नाही. पण आत्म्याची प्रतीती कधी नाही? तिन्ही कालात आहे ना. जगत होण्यापूर्वी सतएव सौम्य इदमाग्रे अशी त्याही वेळेला आहे. हे जगत आहे म्हणताना आहेपणा त्याचा आहे लावला जगताकडे, जसा आहेपणा रज्जूचा आहे लावला सर्पाकडे. आणि जगत सत्य तो भ्रांती निवृत्ती झाल्याच्या नंतर मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोम शिवम. म्हणजे तिन्ही काळात आत्म्याची प्रतीती आहे, म्हणून तो सत्य आहे. त्रैकालबाध्यत्वम सत्यत्वम. मग तिन्ही जशी ईदम अंश मिथ्या असता, भ्रांती निवृत्तीनंतर घ्या ना बाबा, भ्रांती निवृत्तीनंतर त्याची प्रतीती आली नसती. प्रतीती येते, म्हणून ईदम अंश हा अधिष्ठान रज्जू रूप सत्य आहे. आणि परस्पर व्यभिचारी जे सर्पाधिक ते मात्र कल्पित आहे. याचाच अर्थ काय? याचा अर्थ ब्रह्माव्यतिरिक्त सर्व पदार्थात 5 अंश आहेत. कोणती ती? एक अस्ति, 2 भाती, 3 प्रिय, आणि पुढचे 2 कोणते? एक नाम आणि 2 रूप, असे मिळून 5. कशी ती? घट दिसला का घट अस्ति हे आहे, घट दिसतो हे भाती, घट पाणी ठेवण्याकरता आवडतो हे झालं प्रिय. हा आणि प्रिय म्हणजेच आनंद, हे 3 अंश ब्रह्माचे आहेत, अस्ति भाती प्रिय. म्हणून हे सर्व पदार्थात व्यापक आहे. कारण अस्ति भाती प्रिय तो सर्व पदार्थामध्ये तेच आहे. प्रत्येक पदार्थाला आहे म्हणतो हे अस्ति आहे. प्रत्येक पदार्थ दिसतो हे भाती आहे. आणि प्रत्येक पदार्थ कोणाला ना कोणाला तरी आवडतो हे प्रिय आहे, आनंद आहे. आणि ते सर्वत्र तेच आहे, म्हणून ते सामान्य आहे. ते भ्रम होण्याच्या पूर्वी आहे, भ्रमकालात आहे, आणि भ्रम निवृत्त झाला तरी आहे, म्हणून ते अनादि अनंत आहे. आता पुढे घट हे नाम आणि गोल हे रूप, हे 2 अंश मायेचे असून व्यभिचारी आहेत. जे व्यभिचारी काय म्हणतात? जे कोठे असते आणि कोठे नसते त्यास व्यभिचारी म्हणतात. किंवा आताच म्हणलो आपण अल्पदेश आणि स्वल्पकाल ते व्यभिचारी, विस्तीर्ण देश नित्यकाल ते अव्यभिचारी. मग अस्ति भाती प्रिय हे कधी आहे, कोठे आहे, कोठे नाही असं नाही, किंवा ते स्वल्प देशात आणि अल्पकालात आहे असं नाही. उलट ते कायम आहे आणि नित्यकालात आणि विस्तीर्ण देशात आहे, म्हणून ते अव्यभिचारी आहे. कोण? अस्ति भाती प्रिय. आणि कोठे आहे कोठे नाही असे नामरूप आहे, म्हणजे ते स्वल्प देशात अल्पकालात आहे, म्हणून ते व्यभिचारी आहे. आणि जे व्यभिचारी आहे त्यांचा उत्पत्तीनाश आहे, म्हणजे साधी शांत आहे. आणि जे अव्यभिचारी आहे ते उत्पत्तीनाश नाही, म्हणजेच ते अनादि अनंत आहे. आणि असा आत्मा आहे म्हणून तो अनादि अनंत आहे. आणि देहादी हे साधी शांत आहे, म्हणून सूक्ष्म देहाचा जाणे येणंपणा हा आरोपित आत्म्यावर केला तरी आत्मा अजन्माच आहे. अजन्म आहे म्हणून तो जन्मच नाही, न जायते म्हणून न म्रियते. मग घट आणि गोल म्हणजे घटनाम आणि गोल रूप हे पटाच्या ठिकाणी नाही, म्हणजे घटाचे नाम आणि दिसणारं कंबुगृहदेवान गोलरूप हे घटाच्याच ठिकाणी आहे, पटाच्या ठिकाणी नाही. तसं पटनाम आणि त्याचे आडवे उभे तंतू हे जे रूप आहे ते पटाच्याच ठिकाणी आहे, घटाच्या ठिकाणी नाही. म्हणजे ते झालं व्यभिचारी, कारण ते स्वल्प देशात आणि अल्पकालात आहे, विस्तीर्ण देशात आणि नित्यकालात नाही. पटनाम आणि त्याचे रूप घटाच्या ठिकाणी नाही,
त्याचप्रमाणे सर्वच पदार्थाचे नामरूप हे अंश कसे व्यभिचारी आहे, कारण ते सर्वत्र नाही, ते स्वल्पकाल आणि अल्पदेशातच आहे. आस्ती भाती प्रिय हे अंश मात्र सर्वच ठिकाणी अनुगत आहे, म्हणजे ते अव्यभिचारी आहे, सर्वत्र आहे. उदाहरण द्या, जसा सर्प दंडाधिकामध्ये अनुगत इदमांश, रज्जूवर 10 भ्रम होऊ द्या ना, प्रत्येक भ्रमामध्ये ते रज्जूचा आहेपणा आहे म्हणून तो झाला व्यापक. पण सर्पांशात दंडांश नाही, दंडांशात बुरेश नाही, म्हणजे ते व्यभिचारी आहे, आणि व्यभिचारी असल्यामुळे ते मिथ्य आहे. आणि अव्यभिचारी इदमांश मात्र सत्य आहे. तसं सद्रूप ब्रह्मतत्व सत्य आहे आणि दिसणारं जगत मात्र मिथ्या आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हा सिद्धांत सांगतात. सर्व पदार्थातील नामरूप अंश व्यभिचारी आहे आणि आस्तिभाती प्रिय अंश हे मात्र सर्व ठिकाणी अनुगत आहे. जसा सर्पदंडाधिकामध्ये अनुगत इदम अंश सत्य आहे असून अधिष्ठान आहे, तसेच सर्व पदार्थामध्ये आस्तिभाती प्रियरूप सत्य असून अधिष्ठान रूप आहे. म्हणजे सदृष्टांत हा सिद्धांत त्यांनी प्रतिपादन केला. आणि सर्पदंडाधिकामध्ये नामरूप व्यभिचारी असून कल्पित आहे आणि आस्तिभाती प्रिय सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून आस्तिभाती प्रियरूप कोण आहे तर आत्मा आहे, आणि आत्मा आहे म्हणूनच तो सत्य आहे, म्हणजेच अजन्म आहे. अर्थात सच्चिदानंद रूप आत्म्याच्या ठिकाणी नामरूप सर्व प्रपंच हा कल्पित आहे. आणि हे कशा करता एवढं तर म्हणजे तीच मागे सांगितलं का, जसा कल्पित रज्जूवरचा सर्प रज्जूच्या उत्पत्तीला हेतू नाही, तसे कल्पित नामरूप अधिष्ठान रूप आत्म्याच्या उत्पत्तीला हेतू होऊ शकत नाही. म्हणून म्हणतात की ते कल्पित पदार्थ आत्म्याच्या जन्मास म्हणजेच उत्पत्तीस हेतू नाम कारण होणे शक्य नाही. म्हणून आत्मा कसा आहे अजन्म आहे. आणि जन्मच नाही तर जन्मानंतरचे षडभाविकार हे त्याच्या ठिकाणी नाही, हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. मग तो राहिलेला छोटासा विषय आणि दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तराचा आरंभ आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. हरि ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. हा